माऊस नसेल तर कम्प्युटर चालू शकतो का? जय शिवराय मित्रांनो, मी प्रसाद निंबाळकर आणि आपण बघत आहात विजनरी टेक वर्क्स. तर चला आज जाणून घेऊया असे काही शॉर्टकट जे काम तुम्ही आतापर्यंत माऊसने करत होतात ते आता तुम्ही बंद कराल आणि त्यासाठी तुम्ही कीबोर्डचा वापर कराल. एक टेक्स्ट फाईल बनवली, त्यामध्ये मी तुम्हाला हे करून दाखवतोय. तर पहिली आपली शॉर्टकट की आहे कंट्रोल सी. कीबोर्डवरील कंट्रोल आणि सी बटन एका वेळी प्रेस करा. तर याचा वापर काय? तर याचा वापर आपण कॉपी करण्यासाठी करतो. आपण घरामध्ये पितो ती नाही, तर कम्प्युटरमध्ये एखादा शब्द किंवा एखादी फाईल आपल्याला त्याचे डुप्लिकेट तयार करायचे असेल त्यावेळी आपण कंट्रोल सी या शॉर्टकट कीचा वापर करून याचा आपण डुप्लिकेट तयार करू शकतो. तर कीबोर्डवरील कंट्रोल सी बटन प्रेस करा आणि तुमची कॉपी तयार होईल. काही कॉपी झाल्या आहे की नाही हे तुम्हाला कसे कळणार? त्यासाठी आपली दुसरी शॉर्टकट की आहे कंट्रोल व्ही. तर कीबोर्डवरील कंट्रोल आणि व्ही बटन सोबत प्रेस करा. त्यावेळी तुम्ही जे काही कॉपी केले होते ते दुसऱ्या ठिकाणी पेस्ट होईल. नोटपॅडवरील एक नंबरची लाईन मी कॉपी केली होती, आता तिला कंट्रोल व्ही दाबून मी पेस्ट करतोय. तर याच्या अनेक डुप्लिकेट कॉपी तयार होत आहे. कंट्रोल एक्सच्या मदतीने आपण फाईल एका ठिकाणाहून कट करून ती दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. तर आता मी इथे एक लाईन सिलेक्ट केली, कंट्रोल एक्स प्रेस केलं आणि कर्सर खाली घेऊन कंट्रोल व्ही प्रेस केलं. तर कंट्रोल एक्सने ती फाईल कट होते आणि कंट्रोल व्हीने ती गोष्ट दुसऱ्या ठिकाणी पेस्ट होते. आपली चौथी महत्त्वाची शॉर्टकट की आहे कंट्रोल झेड. याचा उपयोग आपण जेव्हा एखादे डॉक्युमेंट खराब करतो त्यावेळी कंट्रोल झेड करून आपण त्याला पुन्हा पूर्वस्थितीत आणू शकतो. आपली पाचवी शॉर्टकट की आहे कंट्रोल ए. याचा उपयोग करून आपण ऑल सिलेक्ट करू शकतो. कीबोर्डवरील कंट्रोल ए बटन प्रेस करा. आता इथे पूर्ण टेक्स्ट सिलेक्ट झाले आहे. आपली पुढील शॉर्टकट की अल्टर टॅब. कीबोर्डवरील अल्टर बटन प्रेस करून ठेवा आणि टॅब बटन प्रेस करा. त्यामुळे तुम्ही विंडोज स्विच करू शकता, सॉफ्टवेअर चेंज करू शकता. आपली शेवटची शॉर्टकट की आहे विंडोज ई. कीबोर्डवरील विंडोज ई बटन प्रेस करा आणि तुमचे फाईल एक्सप्लोरर तुमच्या समोर ऑटोमॅटिकली ओपन होईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खास तुमच्यासाठी एक बोनस शॉर्टकट की कीबोर्डवरील कंट्रोल एस बटन प्रेस करा आणि तुम्ही जो काही प्रोग्राम केला होता तो ऑटोमॅटिकली सेव्ह होईल. फाईलमध्ये जाऊन किंवा राईट क्लिक करून डॉक्युमेंट सेव्ह करण्याची गरज नाही. तुम्हाला या सर्व शॉर्टकट की माहीत होत्या का? हो. आणि तुम्हाला अजून कुठल्या शॉर्टकट की माहीत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.